तुम्ही कशाला बोलत आपताय काय तुम्ही कशाला बोलत आपताय तिच्यावर मी कुठं काय म्हणलो त्याला ते म्हणला धरा म्हणला त्याला मग मी काय बोललेलो कुणाला नाही म्हटलं देऊ धरा म्हणला माझं कान काय फटलं नाही अरे धरा नव बसा त्याच्यावर म्हटलेले का मी ऐकले तर मी शेजारी बसलेलो त्याच्या अरे तो तर म्हणला ऋषा, की तिथंच बसा पुरींच्या पासून लांब आहे तुम्ही मध्ये बोलू नका मी पटाक करून काय तर बोलन बोला की. तुम्हाला राग येईल मला काय बोलता येत मी बोलत नाही मला काय बोलता येत बोला की मी काय बोलत नाही आधीच कुणाला नाही नाही बोला की मी पण हाय अहो, ऐकायला मी जरा पण काय हाय. रडताय तुम्ही माझा जरा काय झालं रडताय तुम्ही हो का हा, तुला मला- आता काय रडत नाही, कशी रडते ते? बोल बोल हाय मी ऐकायला मी पण तुला बोलून दाखवते बोल अरे मग सांग ना मी अजून कोणाला काय बोललो नाही मी धावले कारण मला असं वाटत होतं दीपक आणि अनुश्रीचं वाजायला लागलंय कारण अनुश्री कोणाला ऐकणार नव्हती आणि दीपक पण कोणाला ऐकणार नाहीये रडताय कधी पाहिलंस मला रडताना चल कधी पाहिलंस मला रडताना कधी पाहिलंस मला ए कोण आहे ही? सोड मला सोड नाही 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 तू सोड नाही नाही कधी पाहिलं मला रडताना अहो, तुम्हाला कोण म्हणले जा की का बस की तू काय मॅम बोलत आता? माझं तोंड खोललं कसं काय झालंय घाणे मी बोलायला गबस अनुश्री तुझं गाणं मग मी काय चांगलं काय? गबस अंगात दम आहे तर बोल की. गबस बोल म्हणतोय ना. लागा त्याला बोल गबस की अंगात दम आहे तर. मुलगी आहे म्हणून मी का बसतोय नाही नाही काय बोललास तू? दुसरं कोण असतं तर सांगितलं रडत असतं बसताय नंतर. हा मग बोल ना. नाही मला बोलायचं पोरींसंग. बोल की. मला पोरींसंग बोलायचं नाही अनुश्री ऐकेन ना तिला बघून मला मी कधीच अशी मुलगी बघितली नाही जी अशा लेवलला भांडते आपण मराठी शो आहे तुम्ही सिटी सुंदरी आहात यार मला नाही वाटत अनुश्री शेती सुंदर आहे ती गावठी सुंदर आहे सप्पय म्हणतो तोंडावर माझं डोकं फिरतं मला कोण काय बोललं की मला म्हणतोय तुम्हाला कोण काय बोललंय का म्हणतोय काय बोलल्यावर परत रडसाल त्याला दाखवते की रडते मी पहिलवान गोर गप बसा जाऊ दे मग ये म्हणजे मी तुला बोला तुझं माझं बोलणं चालू होतं अरे मी तर कसा सण करतोय माझं मला माहिती मला माहिती आहे की मी का बसलोय जिथं मला ग्रँटेड पकडलं ना तिथं तू विषय संपलाच मला लहान आहे म्हणून तुम्ही जज नका करू तुमच्या सगळ्यांना विकून खाईन मी माहिती आहे की मी का बसलोय सांगू न प्रणाली विचार मी मी लका सॉरी सॉरी म्हणतोय ते मी कुठनं आलोय काय आलोय तुम्हाला माहिती आहे बाबा कोण 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 मध्ये पडलं नाही तुझं आणि माझं चालू होतं त्यांना मी बोललो दोघांची चाललंय की तुमचं म्हणजे मला मग तुम्ही इथं बसून पुरी मी बोलत नाही एवढा बी हंडगा नाही मी पुरी संग बोलायला महा टास्क आहे आणि सांगते आपण करूया डिस्कस आज सगळेजण काय करायचंय ते यात कोणी काय मध्ये पडणं कोणी मध्ये पडणं का पुरीने आज जावा पोरं सॉल्व करते त्यांचं ती तुम्ही जावा जावा कुणी कुणाला काय सांगू नका जावा मी काय बोललोय मी कुणाला बोललो नाही मी तिथं बी बोललो नाही कुणाला मी सगळं सोडवाल तू माझं मी तोंड फटकळच आहे की मी अजून दाखवलं नाही कोणाला तुमच्यापेक्षा फटकळ आहे म्हणजे मला करायचं नाही मला भावा हार मान्य आहे. आमची पण चुकी झाली तुमची पण चुकी आयुष्य सोडून द्या आता झाला गेम पुरता मी मला हार मान्य सगळ्यांनी होतं फक्त मी एवढंच विचारलं होतं की सर मी ऑब्जेक्शन का काढालतो ते गवत घसरलं तर म्हणून objection काढालतो. सॉरी म्हणते सॉरी म्हणतो काय बा मला सॉरी बिरी काय कशाचं काय नाही मला मी फक्त त्यांनाच नाही बोलायला मी तुम्हाला कुणालाही बोलायला नव्हतो माझ्याकडनं काय चुकलं असेल मी सप्पाय भावानं पाया पडायला तयार आहे माझं Sorry पण म्हणतो. मी त्याला सॉरी पण म्हणलं माझी चुकी नव्हती आता सॉरी म्हटलं की बाबा दिप्या अरे माझी चुकी सांगतो मी तुला माझं म्हणणं आहे एक हिनं का बोलायचं पोरांच्या मध्ये हे खरंय यांचं दोघांचं चालू होतं ना ती काय म्हणते? मी काय म्हणतो तुम्ही दोघं बोला तिघं बोला त्याच्यानंतर भाई तुला मी काय म्हणतोय अनुश्री म्हणली मी अरे तुरं बोललो नाही अजून मी कुणाला. मी काय म्हणतोय तुझा आणि माझा बाहेर पण इश्यू चालू होता तेव्हा पण तीच पोरगीनं बोलली चला जेवण येऊ आपलं चला ए चल उठ चला जेवण येऊया चला जेवण चला जेवण नाही बघ आता खाली ए चल अरे नाही जेवण नाही घरात नाही ती लांब सरकून बसा पोर बसायचं मला बी आणलं एक भाकरी आज तुम्हाला काल तू रात्री मला सांगितलं की बुली करतो विजय वगैरे घाबरला का तू घाबरतो त्याला असं वाटतं तू त्याला काही करेल मारेल काय घाबरतो अरे कोण मारणार तुला तू घाबरतो तुला कोणाला हात लावायला तुला कोणाला तुला हात लावायला कोणी तुला हात लावला तो जाणार नॉमिनेशन मध्ये नाही जाणार इथून डायरेक्ट जाणार तुला कोणीच हात लावू शकत
तुला हे माहिती आहे? बऱ्याच वेळा म्हणजे जेव्हा टास्क करून येतो आपण जेव्हा मी आमची सवय आहे एनर्जीची गोळी घेतो आम्ही. समजलं एनर्जीची गोळी काय असते तसंच तो तसा मला असं नाही आवडत तसं नाही आवडत सांगतो तो. मला माझ्यावर डोळे असेल किंवा नसेल मग तरी मी चांगला म्हणजे प्रयत्न करतो मी बोलण्याचा. पण अजून एक विचार करतो की म्हणून मी ते नॉमिनेट केलं आणि तिथं मला बोलला तू निघणार आहात तू जाणार असं सांगितलं त्याने तोंडावर सांगितलं डायरेक्ट. आणि अथर्व पण हाच बोलत होता मला तिकडं पण बोलला होता तो. आणि केव्हा पण तिकडं म्हणजे कुठे नीट आठव. मीरा रोडला तिथे नाही का आपण जेव्हा कपडे घातलो डान्सचा टास्क जोडीचा टास्क तिथं काय बोलला म्हणजे तुला तुझ्या शिवी दिली एडी गाणं बोकेडी गाणं म्हणजे काय ते बोलणं वेगळं असतं. मी समजून शिवाय करतात आणि ते सांगत होतं ते तुला ते वाट निघली तुझी पार्टनर अशी तशी असं सांगतात तुझी तशी आहे तिला नीट शिकव असं. या वीकेंडला रंगणार आहे रॅप सॉन्ग बॅटलचा महाटास्क आणि एका जोडीला मिळणार आहे रिटर्न तिकीट. प्री टास्क साठी काही प्रोफेशनल रॅपर आपल्या जोड्यांकडून रॅपची प्रॅक्टिस करून घेतील. या बॅटलसाठी मेंटॉरने गावरान ब्रोज साठी स्टेज नेम सुद्धा ठरवायचं आहे. मला सांगा नेमकं काय त्याचा अर्थ असा की प्री टास्क साठी ऍक्च्युअल जे रॅप करतात ना ते लोक येणार आहेत आपल्याला शिकवायला रॅप करायला. आणि आम्हाला तुमच्यासाठी नाव ठरवायचंय जसं MC स्टॅन असतं किंवा संबाट असतं तसं तुमच्यासाठी आम्हाला नावं ठरवायची आहेत. आम्ही ठरवायचंय तुमच्यासाठी मेंटरने. मग जिगली कंडा ठेवा. रॅप बॅटल चेक डॉन म्हणत्या डॉन शून्यातून वर आलेली कंपनी शून्यातून कालुंकीचे काही दगडे मारा आपल्या बंद पोहोचत नाही. चादरिया हुदरिया कादरिया असं वाव मला असं समाव खूप एक्साइटेड वाटतं या टास्क साठी. पण स्टेज नेम मला भारी दिला, मजा येईल. हा स्टेज नेम चांगला दिलाय. ह्याला अर्जुनला आहे ब्रो विथ द मॅजिकल आयब्रो. एवढं मोठं वेगळं घेणार काहीतरी. कळलं का काय काय सांग. कसं झालं माहिती आहे का बाकीचे पोरं आहेत म्हणजे या सगळ्या पोरांमध्ये त्यांना असं वाटतंय की तू आणि ऋषिकेश खूप 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 स्ट्रॉंग आहे. ते काल क्रिश बोलला की मला असं वाटतं की ऋषिकेश आणि दीपकला नॉमिनेट नाही केलं पाहिजे कारण तीच ह्या घरात दोघांना टक्कर देऊ शकते आणि तीच त्या दोघांना गार करू शकते त्यांच्याशी बोलू शकते. तर त्यांना नॉमिनेट नाही करायचं असं क्रिश बोलला. ओके की त्याला असं वाटतं की हे दोघंच जे त्याला तोड देईल बाकी कोण नाही घरात त्याला वाकडत जातं किंवा त्याला अशी बोलत नाही. पवनला पण असं वाटतं त्यांना पण असं वाटतं की आपण नाही जिंकलं तर चालेल पण ह्यांना नाही जिंकून द्यायचं या दोघांना. पवन आणि शत्रूने कृष्णे खूप काय काय बोलले त्यांच्याबद्दल काल जे आपल्याला मला पण असं तर आपल्याला खूप 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 स्मार्टली डिसिजन घ्यावं लागेल कारण जी आपण ज्याला ठेवणार एक तो आपल्याला पुढे जाऊन मदत करेल त्यांच्या अगेन्स्ट काय करायला म्हणजे स्ट्रॉंग पण पाहिजे आणि टास्क करायला आपल्या बरोबर. आणि जो आपल्या ग्रुपसाठी किंवा आपल्यासाठी चांगला आहे जे आपल्याला नॉमिनेट नाही करणार जे आपल्याला सेफ करणार जे टास्क पण करणार ग्रुप टास्क असेल वगैरे वगैरे. ओके जे काही तुला पॉइंट्स मिळतात जे काही तू बोनस घेतो तू काढतो त्याच्यातून बरोबर शब्द बाथरूमला जाऊ नये प्लीज करायचंय क्रिश मला नाही माहिती. रॅप गिफ्ट कधी करून नसल्यामुळे नाही का आता रॅप बॅटल होता तर थोडा प्रत्येक गावठी ब्रोला अडचण झाला. गडी गडी नौका विचारू मला गडी गडी नौका विचारू बा
नाही नाही, अरे बाबा मग मला कसं कळणार तुझं काय होतंय काय नाही. मी विचारलंच नाही आणि तुला लास्ट पर्यंत येतच नसेल तर. काय नाही, लय छोटी छोटी दिले ना आपल्याला, का आपलं मोठे दिले. अरे मग चांगलं आहे ना, आपलं चांगलं होईल ना. तुला जेवढं जमतं तेवढं कर तरी. हा तेवढं होईल. बघ उद्या प्रॅक्टिस होणार आहे तिकडे जाऊन, असं डायरेक्ट आपल्याला परफॉर्म नाही करायचंय. पण जे पण आता ते आहेत ना, तर ते जे पण होत असेल तर त्यांना विचारून घे असं. ऋषिकेश, पटकन जेव आणि पटकन चालू करा, तू विसरतोयस. खाऊ का नको? अरे एवढं सांगते मी, विसरतोय. नाही मला करायचं, जावा. उघड खाऊ नका, खाऊ दे मला पोटाला. मला असं जमत नाही. बोलून चालणार आहे का ऋषिकेश? मला लक्षात आहे ना, मी काय करू? अरे पण पहिल्याच 2 लाईन तू विसरतोयस ऋषिकेश. नाही मला करायचं. म्हणजे माझे एफर्ट्स काहीच नाहीयेत का ऋषिकेश? मी कधीपासून समजायला ट्राय करते, पहिल्याच 2 लाईन विसरलास तर कसं होणार आहे? या सांगू का, मी सगळं विसरून राहिले. मला जमत नाही. जमत नाही, तुला जमवावं लागणार आहे, टास्क आहे हा. नाही हो, मला जमत झाले. उघड खाऊ नका बघा, खाऊ दे मला पोटाला. नाश्ता कराल तो, खाऊ नकोस आवर. हे घ्या म्हणले चिठ्ठी आणि तुमचं मी करा, मला नाही करायचं. जातो नाही घरला. करायचं नको करू. जातो घरला मी. मग जा, मग बोल त्यांना जायचं तुला घरी. बोलतो मी काय बोलायचं ते. रप खायला जमतंय, रॅप करायला नाही जमत. हे असं वागून चालणार नाही हा ऋषिकेश, सांगून ठेवते. माझ्या बरोबर तर बिलकुल नाही. मी नाही म्हणून सांगितलं ना. मी किती प्रयत्न करते हे मला पण माहिती, मला तू पण चिठ्ठी करतोयस दिली हे मला माहितीये. पण तुला प्रयत्न करावे लागेल. नाही करणार मी, नाही खेळणार मी, हे नाही जमणार आहे. एवढे मूड स्विंग्स बरे नाहीयेत, सगळं सांभाळू का मी? 2-2 मिनिटाला मूड चेंज होतोय. वाचा आणि तिकडेच जेवा. हे माझ्याशी करू नको आज ऋषिकेश. राहिलं, मला नाही करायचं. मला लक्षात राहिलं, मी काय करू? मग पहिल्या दिवशी सांगायचं तुला करायचं नव्हतं. मग मी पण एवढे एफर्ट्स टाकले नसते. दिसतंय की तू जिंकशील, दिसतंय तू स्ट्रॉंग आहेस. करायचं नाही एवढा मला. लवकर इझिली गिव्ह अप का करतोयस पण ऋषिकेश? मला नाही करायचं. 2 लाईनी करत होत नाही तुझ्याकडून. 2 लाईनी, 2 लाईन 2 मिनिटं शांत बसून पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करशील तर होतील. 2 लाईन कोणी येते त्याला बघतोयस, ऐकत नाहीयेस, तुला नीट सांगितलेलं जमत नाही. मी बोलले तुम्हाला, मी काय काय मला बोलला होत नाहीस, नाही. पण मी तुला एवढंच सांगते मला की होत दो- नाही.